लोक बिचारे माझे गरीबाचे लोक माझ्यावर जे शिटीने फुलं टाकली माझे पुरे कपडे जे भरलेले आहेत ना हे फुलाने भरलेले तर ते कोणाला तरी वाटतं पाठीमागून आता काय असतं शीट असत आणि त्याच्यावरती माझ्या इतके फुलं पडत होती इतके फुलं पडते मग आता ते कवर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकन बसतो कारण कधून जातो ना त्याच्यामुळं काही ना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याची गॅंग तुला सांगतो आवाज कमी करून तो माहिती घेऊन जाईल चालू चाल तुला फुकट फुकट नाही पैसे घेऊन तुला पैसे पाहिजे तर सांगा की देतो नाही उचल पहिली मला उपोषणाला खूप त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग त्या आवाज सगळ्या बोलत जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काय परवान्यात भेवट नसलं तर ते सांगून आणलं आम्ही कसा कसं करून गावाकडून आमच्याकडे दिलं टाकतो कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू तर 50,000 तर तेच सांगा आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा 50 जे शिका लावल्या होत्या 30-40 जाग्यावर म्हणतो मी मग आता ते शिकावर जर पिवळा होणार नाही ती पडल्याची घ्यायला वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोठ्या जायची राहिली त्याला अरे ते पिवळं नाही आहे थोड्याचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलनात मागे द्या तुमची मला जीवित म्हणे सगळ्याला तुमचा कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हाडायला लावतो झेंडे तुम्हाला नादीला कोणाला मागं सांगितलं होतं मी तुम्हाला दोघाला माया माझ्या नादा लागल्यावर तुमच्या हात त्याला घालते पुन्हा जर माया नादी लागतात तर सुपडा साबत करणार तुमचा ते आता म्हणले मला माहितच नाही मी त्या बारीकेच्यावर ध्यान पण देत नाही याची लढता दरावर ध्यान बी देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसतो असाच बसतो ओरिजिनल पसंत करतो तोंड धुतलं ओसीकडे सप्ता हाणला ओसी पोटात झोडलं आणि दाटून लोक आपण आयो तू काय असे भंगार काय आपण करायचं नाही ओरिजिनल आणि असंच बसलेलं कपडे फाटलेले का भरलेले का काय बघितलं म्हणजे आता सांगायला लागले कोणतरी म्हणते म्हणलं आताच ना आता खेळलाच ना मला मागे येऊ द्या तुम्हाला काय नसतं मग स्क्रीनशॉट काढून ठेवा पोरं ते कोण कोण गेलं हा तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्या जर झेडले लावलं तर आपलं नाव बोंबल जरा घेतला खरं खर्चच त्यांनी घालायला पाहिजे खरं खर्च तो कधी हागायला लावले तुमचे आता तुम्हाला हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतो तो फुलं आहे देवाला अरे अरे फुलं आहे फुलं आहे का आणि आतून तर दिसत ना हवा बघ रे मला तुझ्या बापाला तुमच्या नेत्याला दाखवायचं असेल तुला ते पिवळं कशात झालंय आणि दाखवा भंगार काही जशी झालेलं तुमच्या या असल्या भंगार ते दोन नेते एक संपला त्यात आता एकच राहिले यांच्या जबाबदारीमुळं चांगले नेते सुद्धा संपायला लागले टोळी आहे ना टोळीमुळे सगळे संपायला लागले ठीक आहे टोळी संपित होताना बघतो थांबतो आता त्यांना काय माहित नाही सगळ्या महाराष्ट्राचा तपासणी कशा आहे त्यांच्यावर सगळ्याचं गणित सांगतो ना त्यांचं होतं ना
वरदाम खायनात ना चला एकदा घोषणा होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा, अरे एक मराठा. ऐका, अरे पाटलांनी जर एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याच्या महागा जर लागलं तर त्याची पिवळी झाल्याशिवाय राहत नाहीये. बोला काय होतं? नाही हो, त्यांचा फोन आला माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेबांचा, दानवे साहेबांनी बोलायसाठी फक्त काळजी घ्या पद्धतीची. आम्ही राज्यभरात त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या मागण्यांच्या सोबत आहे. दुसरं काय आवड मुंबईत पण आम्ही तुमच्या सोबत आहे, पूर्ण मुंबई शहरात महाराष्ट्र बाकी सोबत असंच म्हणले. आम्हाला गरिबाच्या लेकराची जाण नाही, गरिबामध्ये घरी पाहिजे एवढंच. काय ते बोलले 4-5 मिनिटं बोलले असते. माय तुमचं काय बाहेर नसतं नाही, जोक नाही. एवढा मोठा समाज आलेला त्यांना थोडं अप्रूप वाटलं. म्हणजे आपल्या तिकडच्या भाषा तिकडच्या भाषेवर त्याला काय म्हणते पुन्हाच वाटलं की एक गरीबाचा बोल. आणि खरंच मुंबईत सगळ्या कोपऱ्यात मराठी त्यांची कशी आहे, सगळ्या कोपऱ्यात शहर. त्यामुळे त्यांना माहीत असं अमुक अमुक कोपऱ्याला मराठीचे पोरं इकडं घेतात चौकून मुंबईला निधी जबाबदारी म्हणून मला नाही दिसू शकत. ते सांगत होते अचानक वाटला म्हणे एक गरीबाचं पोरगं इतके करोड लोक मुंबईत येऊ शकतात. हे विचार करण्याची गोष्ट आहे. सरकारने विचार केला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. अरे 15 लाख पैसे चालू आहे. थोडं थांबा, पत्रकार परिषद आहे. थांबता जरा का? नाही ते मला नाही देवेंद्र फडणवीस साहेब नाही आणि गेले काही सांगितलं असतं का सोडून. अरे पण देवेंद्र फडणवीस साहेबाचा दुसरा विषय काढल्यापेक्षा त्यांनी कोणा नाही यावा. त्यांनी सांगा गरीबाचा तो कमी जाऊन नंबर वगैरे करतो. गरीबाच्या लेकराला काय केलं आणखीनच संधी गेली नाही. पुढं कळत यांना काय आहे. आणि 7-8 दिवस 8 दिवस शनिवार रविवार